हॅलो गाईज, आता आम्ही चाललोय फिरायला. कुठे? आम्ही जाणार आहोत मुंबईला. लॉंग वीकेंड आणि म्हणून आम्ही ठरवलं की खारघरला जायचं. आम्ही पोरांना घेऊन आम्ही चाललो आहे. तिकडून पंकज पण येणार आहेत, माझे लहान दीर, आणि आम्ही चाललो आहे दीरांकडे, तर सचिन दांकडे. तर आम्ही आत्ता निघालो आहे. ऑलमोस्ट अर्धा एक्सप्रेस वे आमच्याकडे झाला आहे. आम्ही निघालो 11ला, आता जवळपास 11:30 झाले आहेत. आणि आजचं म्हणाल तर आज लॉंग विकेंड असल्यामुळे खूप जास्त रश आहे. मुंबईवरनं पुण्याकडे जाणारा क्राऊड जास्त प्रमाणात आहे, तर त्या साईडला तर जामच आहे. तो आता आम्ही एंटर झालो आहोत खारघरमध्ये, आणि हा जो तुम्ही सेंटरमध्ये सर्कल बघत आहेत तो आहे उत्सव चौक. इकडं खूप फेमस आहे उत्सव चौक, आणि हा रात्री मस्त ग्लो करतो. बट रात्री आम्ही ह्या एरियात होतो नाही, म्हणून मी शूट नाही घेऊ शकलो. बट खारघरमध्ये आता आम्ही एंटर झालो आहोत, आणि जसे आपण एंटर होतो पुढे पुढे जातो, एक्साइटमेंट अजून वाढते सगळ्यांची भेटायची. आता आम्ही पार्किंगला पोहोचलो आहोत, तर आम्ही लिफ्टने जाणार आहोत त्याच्या घरी. चला आपण जाऊया. स्वतः आम्ही फायनली पोचून गेलो आहोत 2 तासाचा प्रवास नंतर खारघरला. सो आता आम्ही चाललो आहोत आलो आहोत सचिन अंकलकडे. मग आता आम्ही त्यांच्याकडे चाललो आहोत भेटायला. सो आम्ही पोचल्यानंतर आंटीने बनवलेली मटणाची भाजी, त्याच्यावर आम्ही 1 नंबर ताव मारला. आणि मग त्याच्यानंतर आम्ही थोडं खेळायला लागलो गेम. त्याचं नाव होतं मोनोपोली बँकिंग. त्याच्यात फक्त मोनोपोली माहितीच आहे तुम्हाला कसं असतं. मग त्याच्यानंतर या पोरांची काय मस्ती चालू होते, नुसते अलेक्साला विचारत होते पल 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 लावायला, आणि ते दुसरंच गाणं लावत होतं. बघा ऐका तुम्ही. एक पल का जीना बाय लाकी अली फ्रॉम जियो एलेक्सा प्ले लगता ये पागल हो गया. एलेक्सा एलेक्सा पल जीना. एक पल का जीना बाय लाकी अली फ्रॉम जियो सावन. एलेक्सा एलेक्सा पल जीना सॉन्ग. एक पल का जीना बाय लाकी अली फ्रॉम जियो सावन. बिचाऱ्या पोरांचे एवढे ट्रायज होऊन गेले, बट ती अलेक्सा काय ते सॉन्ग त्यांचं लावत नाही पल पल जीना. तिचं तर वेगळंच सॉन्ग लावते ती, एक पल का जीना. त्यांचे ऑलमोस्ट 20 ट्रायज झालेत, बट ती अलेक्साला काय वाटतं सॉन्ग आवडलं नाही आहे. सो आता संध्याकाळचे वाजले आहेत 6, आणि आता आम्ही निघालो आहोत मुंबई फिरायला. हॅलो गाईज, आता आम्ही चाललोय फिरायला. कुठे? आम्ही जाणार आहोत मुंबईला. मुंबईचं नाव ऐकून कोणाच एक्सायटेड नाही होणार. सो आता आम्ही आलो आहोत नवी मुंबईला, आणि नवी मुंबई आणि मुंबई दोघं पण ॲडव्हान्स आहेत, म्हणून आजूबाजूला किती मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स दिसतं आपण बघू शकतो. आणि ते व्ह्यू पण चांगलं वाटतं बघायला, असं बिल्डिंग्सच्या मोठ्या मोठ्या. संध्याकाळची वेळ आणि सगळे लाईटिंग्स ऑन आहेत. 1 नंबर व्ह्यू आहे नवी मुंबईमध्ये. सो आता आम्ही प्लॅन केला आहे, आम्ही जाऊ गिरगाव चौपाटी, नरिमन पॉईंट आणि CST. ज्यांना CSTचा मतलब नाही माहिती, CST म्हणजे छत्रपती शिवाजी टर्मिनल. आणि इकडं एकदम असं मूवीसारखा व्ह्यू येतो आहे. एकदम लाईटिंग असं लावल्या आहेत, एकदम असं क्लॉक टावरसारखं आहे, एकदम असं मोठंसं महलसारखं आपण बोलू शकतो. आणि 1 नंबर फिलिंग आहे. आणि आम्ही जेव्हा गेलेलो तिकडं तर भयंकर गर्दी होती, तुम्हाला काय सांगू मी. आता इकडं तुम्हाला थोडं मैदान खाली दिसत असेल, बट जी मेन गिरगाव चौपाटी आहे ना, तिकडं अशी भयंकर
खतरनाक गर्दी होती ना. ॲक्च्युली हा लॉंग विकेंड आलेला म्हणून सगळे लोक बाहेर फिरायला गेलेले. आणि आम्हाला तुम्ही आम्ही जो शॉट टाकलेला त्याच्यात पण बघितलंच असेल की खोपोलीमधून पुण्याकडे येताना केवढी भयंकर गर्दी आहे. आता आम्हाला थोडी भूक पण लागत होती, मग आम्ही प्लॅन करत होतो गिरगाव चौपाटीमध्ये जायचं. जर तुम्ही गिरगाव चौपाटी जवळ आले असतील आणि जर तुम्हाला पार्किंग नसेल भेटत तर तुम्ही वेल्सन कॉलेजच्या जवळ या गल्लीत येऊ शकतात. इकडं पर आवर 100 रुपीज आहे, तर तुम्ही नक्की पार्किंगसाठी. इकडं पलाश पूर्वी दिदीला चिडवत होतं कारण की पूर्वी दिदी येऊ नाही शकली बिकॉज ऑफ सम रिझन्स. सो पूर्वी दिदी पलाश चिडवत होता पूर्वी दिदीला की तो गोला खातोय. सो पूर्वी दिदी जर तू बघत असेल तर पलाशचा मेसेज तुला भेटलेच असेल. सो आता माझं येऊन गेलंय आणि दिसण्यामध्ये तर 1 नंबर आहे. आता मी टेस्ट करून सांगते. गोळा खाणार का आईस्क्रीम खाणार? चॉकलेट प्लस व्हॅनिला का फ्लेवर आहे मिक्स आहे. 1 नंबर आहे. चॉकलेट लवरसाठी 1 नंबर आहे. आणि ही गर्दी आता कमी होऊन गेलेली आणि मग आम्ही आत्ताच जात होतो बीचला. सो बीचवर तर म्हणजे मी तुम्हाला काय सांगू की एवढा कचरा होता, म्हणजे एकदम ते बीचच नाही वाटत होतं. एकदम समुद्रापाशी सगळं लोकांनी कचरा ठेवलेला. मग मला कसं तरी होत होतं. सो मला एक मेसेज पण द्यायचा आहे या व्हिडिओनी तुम्हाला की जर तुम्ही असं कोणतं जागी, ॲक्च्युली बीचच नाही पुन्हा आपल्या अर्थमध्ये जर तुम्ही कुठे पण कचरा फेकताय तर प्लीज ते अवॉइड करा. डस्टबिन्समध्ये फेकत जा. जर कचरा आहे तर एक पिशवीत ठेवायचा. मी पण तेच केलेलं ह्या ट्रिपच्या दौरानमध्ये. मी पण पिशवीतच ठेवलेलं. सो आता इकडून मरीन ड्राईव्ह आहे. 850 मीटर्स आहे. ॲक्च्युली त्याचं नाव नरिमन ड्राईव्ह आहे, पण मरीन ड्राईव्ह तर बोलत माहीत नाही. मग नरिमन ड्राईव्हला आम्ही जाणार आहोत. सो इकडं आमचं गिरगाव चौपाटी व्हिजिट करून होऊन गेलेला. सो आता आम्ही जात होतो नरिमन पॉईंट. नरिमन पॉईंट मुंबईमध्ये खूप फेमस आहे. खूप लोक इकडं फिरायला येतात. सो आम्ही पण डिसाईड केलं की आम्ही पण जाऊया. आम्ही सगळे तर मुंबई फिरायला फर्स्ट टाईमच आलो आहे. मग आता आम्ही पण एक्सप्लोरिंगमध्ये लागलो होतो आणि मी इकडं आम्ही जाताना परत CST मधून गेलो. बट CST खरंच 1 नंबर आहे. वन्स मोर मी बोलतो CST म्हणजे छत्रपती शिवाजी पॉईंट, बट CST 1 नंबर आहे. सो याचा मला मुंबई फिरण्यामध्ये खूप मजा आली आणि हा एक आमचा न्यू एक्सपिरियन्स होता. मग जर तुम्हाला कसं वाटलं आमचा एक्सपिरियन्स कमेंट्समध्ये जरूर सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा म्हणजे तुम्हाला कळेल माझा नेक्स्ट व्लॉग कधी येतं. तब तक के लिए टेक केअर अँड बाय बाय.